पूजन, पादुकांचं पूजन त्या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन, पादुकांचं पूजन, पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्रीफळ वाढवून या ठिकाणाहून पालखी मार्गस्थ होणार आहे. मुरुड नगरीतील सर्व भाविक भक्त तथा वारकरी, त्याचबरोबर आमचे पालक सर्वांना विनंती आहे की त्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मुरुड नगरीतील सदस्या अश्विनीताई झाडके यांच्या हस्ते या ठिकाणी पालखी पूजन होत झालेलं आहे. विठू माऊलीचा जयघोष, विठू माऊलीच्या नामजपामध्ये निघणारी ही दिंडी मागच्या 10 वर्षापासून सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं काम या दिंडीच्या माध्यमातून मुलांमध्ये या ठिकाणी निर्माण केलं जात आहे. आणि हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी या मुलांच्या मनामध्ये आपला सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी तो त्यांनी जतन करावा या दृष्टिकोनातून या दिंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे श्रद्धास्थान, आमचे स्फूर्तिस्थान कैलासवासी गोरोबा काका झाडके यांनी मागच्या 10 वर्षापूर्वी या